चूक कोणी केली आहे? चूक सिद्धूनी केली आहे. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला बचावात्मक फटका डिफेन्स केलाय, अगदी अडवलाय. यावेळी फुल टॉस चेंडू आहे, चुकीला माफी नाहीये. फुल टोल इथे वसूल करतायत. 6 धावेंचा मोठा फटका, अर्धा डझन धावा मिळतात. 8 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, 1 टू गो. हा देखील फुल टॉस आहे. याला कव्हर्स रिजन वरती बघितलं तर कव्हर ड्राईव्ह चा चांगला फटका आणि 9 धावा आल्यात षटकामध्ये. 1 गडी बाद, 9 धावा, बॅलन्स. हाच तर बॅलन्स आपण चर्चा करतो अनेक वेळेस की बॅलन्स असणं गरजेचं आहे. गोलंदाजांनी 1 गडी घेतलाय तर 1 षटकार देखील बॅटरनी मारलाय. 9 धावा धाव फलकावरती, 9 रन्स ऑन द बोर्ड. येस, टाइमर चालू आहे. 2 मिनिटं 25 सेकंड झालेत. साहिल येत आहेत आणि हाच तो गोलंदाज आहे ना ज्या गोलंदाजांनी ते शेवटचं षटक फेकलं, संघासाठी मॅच जिंकवून दिली. बॅकफुटला गेले, बिगेटचा प्रयत्न केला, हवेत होता चेंडू, बराच वेळ चेंडू हवेत होता. 1 चेंडू, 10 धावा धाव फलकावरती, 10 रन्स ऑन द बोर्ड. चला थोडंसं स्पीड अप करा, अजून बक्षीस वितरण सोहळा देखील पार पाडायचा आहे, प्राइस डिस्ट्रीब्युशन देखील आपल्याला करायचं आहे. बिग हिट करतायत, षटकार येतोय. स्लॉट मध्ये होता चेंडू, प्लॉटच्या बाहेर गेलाय चेंडू. 6 धावेंसाठी या षटकाराच्या साह्याने धावफलक बघा, 16 धावा धावफलकावरती, 16 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा पुढे सरसावले, झेलची शक्यता, चूक झाली आहे. यावेळी एलिव्हेशन कमी मिळालं, चूक झाली, बॅटर झालेत बाद. गोलंदाजांनी त्वरित कमबॅक केलाय. कमबॅक करणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे, ते कमबॅक केलंय गोलंदाजांनी. निखित आल्यात बॅटिंगला. साहिल गोलंदाजी मार्कवरती. षटकारानंतर साहिलने कमबॅक केलं, विकेट मिळवून दिली. 3 चेंडूचा खेळ झालाय. लिखित आलेत, लिखितने पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा डंका लिहून काढलाय. काय षटकार वसूल करतायत, वाह, व्हॉट अ बॅटिंग. बॅकफुटला होते, बॅकफुट वरूनच एक्झिक्युशन केलं, खूप चांगला फटका. यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू, थोडेसे नाराज स्वतःवरती देखील असणार आहेत. 1 धाव इथे मिळेल. या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे, 23 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल आणि पंचांनी केलाय का लाऊड कॉल? येस, नो बॉल आहे, नो बॉल आहे. नो प्लस 4, 5 धावा मिळतील. या 5 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक 28 वरती आलाय. येस, बाहेरून कॉल द्यायचा नाहीये, बाहेरून कॉल दिला तर त्वरित पेनलाइज करण्यात येईल. प्लीज नोंद करा, सहकार्य करा. आणि नो चेंडू नंतर अजून एक षटकार. वाह वाह वाह, काय बॅटिंग बघायला मिळते. अगदी आपल्या डोळ्यांचं पार न फेडणारी बॅटिंग आपण बघतोय. धावा 34 34 धावा धाव फलकावरती. चेंडू किती झालेत? चेंडू झालेत फक्त आणि फक्त 12. आणि सिद्धू पुन्हा एकदा आलाय गोलंदाजी मार्क वरती. सिद्धूच्या नावावर विक्रम बघा किती मोठा आहे. सिद्धूनी 12 चेंडू हाताळलेत, एकही धाव दिलेली नाहीये. 2 ते 3 गडी देखील त्यांनी बाद केलेत. आता आव्हान मोठं आहे, ही लढत सेमीफायनलची आहे. समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य, तेवढाच तुल्यबळ आहे. लिखित स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत अथर्वनी देखील 2 षटकार मारलेत. लिखितने देखील पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय, पण आव्हान आता मोठं आहे. सिद्धू सारखा एक अष्टपैलू खेळाडू, एक खूप चांगला गोलंदाज त्याच्या समोर असणार आहे. धावसंख्या 34 ऑन द बोर्ड. आणि पहिला चेंडू फेस करत असताना धावचीची अपील केली आहे. पंच, अंपायर्स वरती निर्णय असणार आहे. आशा, आकांक्षा, अपेक्षा, सर्व्हिस ही अंपायर वरती असणार आहेत. तिन्ही पंच. आणि बघा, हेच तर समीकरण आहे ना की या षटकामध्ये आपल्याला किती धावा बनवायच्या आहेत. किती धावा बनवण्याची गरज या पॉवर षटकामध्ये, मॅजिकल षटकामध्ये.
पंच काय निर्णय देत आहेत? पंच आपल्या मार्क वरती जातील, निर्णय कळवतील आणि तो निर्णय काय असणार आहे? पंच नॉट आउट आहेत, नॉट आउट आहेत, बचावलेत, लिखित बचावलेत, पण डॉट बॉल आलाय. 13वा चेंडू डॉट फेकला या खेळाडूंनी. वाह, यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. सिद्धूच्या षटकामध्ये धावा कोणी करेल का? आहे का कोणी बॅटर? तर सिद्धू सांगतोय मी करू देत नाहीये. हलक्या हाताने धाव आली आहे. येस, अन्यथा शेवटी एक धाव सिद्धूच्या षटकामध्ये आली आहे. धावा झाल्या धाव फलकावर 36 धावा. 15व्या चेंडूमध्ये धाव दिली या गोलंदाजांनी. धावा धाव फलकावर 36 आहेत. चेंडू या षटकामधले 3 झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि स्विच हिट, अप्रतिम फटका. वाह, खूप चांगला फटका. अथर्व देखील इम्प्रेसिव्ह बॅटिंग करतोय. 38 धावा धाव फलकावरती, 38 ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हल्ला होत नाहीये आणि वैयक्तिक 20 धाव्यांवरती खेळतोय अथर्व. सिद्धू देखील चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. फुल टॉस आहे. हलक्या हाताने खेळलेत, निघालेत आणि निघालेत तर कुठे निघालेत? चूक घडली आहे, चूक झाली आहे. नशिबाची साथ मिळाली आहे लिखितला, नशिबाची साथ मिळाली आहे नाद संघाला. कानमंत्र दिल्या जातील, चर्चा होईल. चर्चेंवरती बघूयात. यष्टीरक्षकाची हलकीशी चूक. चेंडू अडवला खूप चांगला होता. रियान होते तिथे, खूप चांगला चेंडू अडवला. फेकी देखील तेवढीच चांगली केली. पण हा चेंडू जो आहे ना टेनिसचा, त्या चेंडूवरती योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम लावणं गरजेचं आहे. तो कलाम लावला नाही. चेंडू हाताला आदळला, अगदी पाम वरती आदळला आणि पुढे निघून गेला. लिखितला सुवर्ण संधी. 5 धावा मायनस झाल्या असत्या, आता मायनस होत नाहीयेत. शेवटचा चेंडू. स्विच हिट, चांगलं क्षेत्ररक्षण. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. संघासाठी संपूर्ण धावा धाव फलकावर 38. 38 ऑन द बोर्ड. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, म्हणजे हे शेवटचे 6 चेंडू निर्णायक. 38 धावा झाल्यात. आणि नॉकआउटच्या मॅचेसचा विचार केला ना तर एव्हरेज स्कोर हा पहिल्या इनिंगचा 40 ते 45च आहे. बघूया त्या एव्हरेजच्या पार त्या पुढे जात आहेत का नाद संघ. आणि अथर्वचे खेळीचा विचार केला तर अथर्व वैयक्तिक 20 या धाव संख्येवरती खेळतोय. 9 मिनिटं झालेत का? येस, 9 मिनिटांचा खेळ झालाय, वेळ झालाय. अजूनही फक्त 3 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती हल्ला. फुल टॉस चेंडू आहे, फुल टोल वसूल केलाय. धावा मिळतील किती? 6. धाव संख्या किती आहे धाव फलकावर? 44. वैयक्तिक 26 वरती अथर्व खेळतोय. यावेळी देखील पुढे सरसावले होते, अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चतुर गोलंदाजी. सौरभ गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर हल्ला केला, पुढे सरसावले. दुसरा चेंडू अप्रतिम फेकला. यावेळी दिशेपासून भरकटलेत. वाईट बॉल आलाय. 45 45 एव्हरेजच्या पार आपण निघालोय. 45 धावा, 45. पुन्हा एकदा एक चांगला फटका. एलिव्हेटेड ड्राईव्ह बघायला मिळाली आपल्याला. एक लॉफ्टेड ड्राईव्ह असं म्हटलं जातं. एकच धाव मिळेल. धाव संख्या 46 धावा धाव फलकावरती. 46 ऑन द बोर्ड. येस, 3 टू गो. 46 धावा. यावेळी लिखितच्या बॅटमधून अजून एक चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. एकच धाव इथे देखील मिळेल. 47 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि अथर्व बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला आलाय. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आपली बॅट रुवणार आहे. आव्हान गोलंदाजावरती तेवढंच मोठं. पुढे सरसावले. बिगिटचा प्रयत्न. बिगिट आलाय. अजून एक मोठा फटका. हो हो, काय फटका बघायला मिळतोय. खडक, अप्रतिम, दर्जेदार, दर्शनीय, नेत्रदीपक फटका. 53 धावा. पुन्हा एकदा पुढे सरसावले आणि यावेळी कॅच टिपण्यात आलाय. सिद्धू यांच्याकडून 1 हँडेड, एका हाताने झेल टिपलाय. धावा आहेत धाव फलकावरती 53 धावा. बघा काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल टिपलाय. योग्य त्या वेळेवर उसळी घेतली, जंप घेतली. योग्य त्या वेळेवर हात अगदी चेंडूच्या मध्ये आणला. 6 धावा रोखल्या. 53 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी लक्ष, मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी लक्ष. 54 धावेंचं 54 टू विन.
मोरिया संघ देखील वाट बघतोय कुठला संघ येणार आहे, काय स्ट्रॅटेजीज बांधण्याची आवश्यकता आपल्याला असणार आहे. मावळे प्रतिष्ठानने आयोजित केलेली ही स्पर्धा, ज्यांचं ब्रीदवाक्य परंपरेची शान, संस्कृतीचा अभिमान, अभिमान आपल्या सर्वांनाच आपल्या या मराठी संस्कृतीचा आहे. 54 धावेंचं लक्ष्य आहे. आणि बघा 53 धावेंमध्ये वैयक्तिक अथर्वच्या खेळीचा विचार केला तर अथर्वनी वैयक्तिक 33 धावा केल्यात. आणि यस आपले लाडके मान्यवर अतिथी नवनीत वजे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. यायचंय नवनीत साहेब, मनपूर्वक स्वागत आपलं. आपल्याला ह्या ज्या ट्रॉफीज सुपूर्त झाल्यात त्या देखील त्यांच्याकडून सुपूर्त झाल्यात. धन्यवाद. मेगा सेमीफायनल मध्ये आपण प्रवेश मिळवलाय. आपल्या माहितीसाठी 4 षटकांची मॅच आणि त्या 4 षटकांमध्ये 54 धावेंचं लक्ष्य आहे. आणि दादा विशेष म्हणजे तिसरं षटक ना हे पॉवर षटक आहे, मॅजिकल षटक आहे. धावा डबल, विकेट गेली तर -5. सदा वळत मॅच कडे. पहिला चेंडूवरती अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर रिजन 1 धाव मिळेल. एका धावेने श्री गणेशा होतोय रावण या संघाचा. 54 धावेंचं लक्ष. आणि यावेळी बचावलेत बॅटर, बचावलेत असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू कुठे, बॅट कुठे, अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. आणि यष्टी रक्षकांनी जर योग्य वेळेवर लावला असता चेंडू तर आउट देखील झाले असते. रियान पुढचा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक. पुन्हा एकदा लेग रिजन म्हणजे ऑन रिजन वरती. मिळणारे किती तर 1च धाव. धाव संख्या किती धाव फलकावर? 2 धावा. 2 रन्स ऑन द बोर्ड. बावीस चेंडू 52 धावा. लिखित गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन. आणि बॅटची कडा, बॅटची एज लागली. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, खूप चांगला कॉल केला. त्या कॉल वरती रिस्पॉन्ड देखील तेवढंच चांगलं. माइंडसेटचा हा गेम आहे. म्हटलं होतं ना आपल्याला, आपण जेव्हा एक धावता इंटरव्ह्यू घेतला म्हटलं होतं की माइंडसेटचा गेम आहे, माइंडसेटचा नक्कीच गेम आहे. यावेळी अगदी एक लोअर फुल टॉसचा चेंडू. इथे देखील 1 धाव मिळणार आहे. एकहून अधिक काही नाहीये. लिखितच्या गोलंदाजीचा विचार केला तर मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय, जकडून ठेवलाय, बांधून ठेवलाय बॅटर्सला. 4 धावा धाव फलकावरती. आणि शेवटचा चेंडू आहे. 5 बॉल्स 1 टू गो. 4 धावा धाव फलकावर. पुढे सरसावलेत, बिगिटचा प्रयत्न केला, बिगिट आलाय. प्रेशर येत होतं, दडपण येत होतं. त्या दडपणाखाली, दबावाखाली एक मोठा फटका एक्झिक्यूट केला. बॅटची स्विंग बघा किती अप्रतिम आहे, फटका बघा किती अप्रतिम आहे, कनेक्शन बघा किती अप्रतिम आहे. या 6 धावेंनी धावफलक पुढे 10 धावा झाल्यात. 10 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. पहिला चेंडू फुल टॉस आहे. काय झेल टिपलाय. हो हो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट झेल म्हणायला हरकत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघा अगदी मध्ये आले, योग्य त्या वेळेवर जंप. आणि तो ऍटिट्यूड असणं गरजेचं आहे ना. तो ऍटिट्यूड देखील आहे, जिंकण्याची धमक देखील आहे. झेल कोणी घेतलाय तर राम यांनी घेतलाय. वाह राम, व्हॉट अ कॅच. श्री आलेत बॅटिंग साठी. आणि हलक्या हाताने फक्त चेंडूला प्लेस केलंय. 1 धाव मिळणार आहे. श्री बॅटिंगला आले, झेल रामनी टिपला. जय श्रीराम. परत मॅच कडे अनिकेत सज्ज आहे. आणि यावेळी मिस झालाय चेंडू, बॅटर झालाय बा. जल्लोष बघायला मिळतोय. आणि त्या जल्लोषा मागचं कारण आहे की सिद्धू तंबूच्या असलेला जातोय परत. बघा पुढे सरसावलंय, काय गोलंदाजी केली. यष्ट्यांच्या मागे उर्वरित काम पूर्ण केलंय यष्टी रक्षकांनी. सिद्धू बाद झालेत. ही ती चाऊल आहे का? चाऊल कसली तर पुढच्या फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचण्याची. रावण विपक्ष नाद अशी ही लढत. नाद संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि बॅटिंग निवडली. काम चोख पार पडलं. 53 केल्या, 54चं लक्ष दिलंय.
आणि यावेळी देखील स्विंग अँड मिस. ताकद आहे, ताकदीचा प्रचंड वापर करत असताना यावेळी यष्ट उद्ध्वस्त हिट विकेट स्वरूपाने. येस, पहिला बॅटर जो हिट विकेट स्वरूपाने बाद झालाय. अमन बाद झालेत. कदाचित याच अमनची चर्चा तर नाहीये. हेच ते अमन तर नाहीये ज्यांची चर्चा आपल्या जीटीसीच्या वाहिनीवरती कमेंट्सच्या द्वारे होत्या. अमन बाद झालेत. पुढचे बॅटर यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतं. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बॅकअप आहे, ऋषभ आहे तिथे बॅकअप करायला. एकच धाव मिळणार आहे. काय षटक फेकलंय बघा अनिकेतने. खूप चांगलं षटक फेकलंय. 3 गडी बाद केलेत आणि फक्त 2 धावा दिल्यात. म्हणजे दडपण आणून ठेवलंय, प्रेशर आणून ठेवलंय. बॅटरचं नाव सांगायचं आहे. स्वरूप येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. स्वरूप गोलंदाजी मार्क वरती आल्यात. एक वेगळ्या शैलीची गोलंदाजी करतात बघा. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. चेंडूला धावचीची अपेक्षा, आवश्यकता. संपूर्ण वेग होता पण बॅटर आउट होणार आहेत. पंचांचा बोट आकाशाकडे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. आणि अनिकेत बघा, अनिकेतने गोलंदाजी सुदृढ केली. आता बॅटिंग फलंदाजी क्षेत्ररक्षण तेवढं सुदृढ करतोय. कुणाल आणि सौरभ आहेत. सौरभ स्ट्रायकिंग एंडला. स्वरूप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. चुकीच्या दिशेला चेंडू. व्हाईट बॉल. येस, धावा किती आहेत? 9 धावा आहेत धाव फलकावरती. 9 धावा धाव फलकावरती. आणि पुन्हा एकदा प्ले अँड मिस. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. धावा करायच्या 54. वन साइड एन्काउंटर बघायला मिळते आतापर्यंत. अजून एक व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल आलाय. यावेळी वेगेचा प्रयत्न. झेल टिपला असता तर 5 धावा देखील मायनस झाल्या असत्या. धावा मायनस होत नाहीयेत. 13 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. दिशा दाखवली चेंडूला. दोन चेंडूचा खेळ शिल्लक. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण वरती नेटला. जर पॉवर षटकामध्ये चेंडू अडवला तर बॅटर आउट आहे. ही देखील विशेषता या षटकाची आहे. जर फक्त वरच्या नेटला नाही, साइड नेट्सला जरी आपटला ना तरी देखील बॅटर आउट आहे. बॅटर आउट झाल्यात. 5 धावा मायनस झाल्यात. धावा धाव फलकावरती फक्त 10. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. यावेळी देखील अजून एक फलंदाज बाद. अजून 5 धावा मायनस. विकेट्स किती गेल्यात? 6 विकेट्स गेल्यात. 6 गडी बाद झालेत. जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. एका षटकामध्ये 49 धावा. अंडरआर्म क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेट मध्ये काहीही अशक्य नाही आहे. चला मोरिया संघ आपल्याला विनंती आहे. मोरिया कुठे असतील? कॅप्टन आपण सज्ज राहा. आयुष आलेत. राम आलेत बॉलिंग साठी. येस, त्यांनी खूप चांगला झेल टिपला होता. आणि पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. असे काही खेळाडू असतात ना जे फक्त आपल्या क्षेत्ररक्षणासाठी टीम मध्ये आहेत. त्यातील हा एक खेळाडू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं संपूर्ण दिवसात. गोलंदाजी देण्यात आली. पहिला चेंडू चांगला हाताळला. त्यानंतर व्हाईट बॉल. 6 धावा. ओनली 6 रन्स ऑन द बोर्ड. आणि गुडली केलाय. ओहो, डॉट बॉल. नो बॉल आहे. अगदी विकेटच्या बाहेर चेंडू. नो बॉल.
हा देखील चेंडू नो असणार आहे. हा देखील चेंडू नो आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली आहे. 7 धावा धावफलकावरती. टॅप केलाय चेंडूला कव्हर रिजन वरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल्स टू गो. पुन्हा एकदा टॅप केलाय. पुन्हा एकदा एकही धाव नाहीये. शेवटचा चेंडू औपचारिकता मात्र. आणि बघा मेगा फायनल मध्ये जवळपास प्रवेश मिळवलाय मोरिया 11.